भारतामध्ये सावळा कलर असणं ही काही रेअर गोष्ट नाही. बऱ्याच व्यक्तींचा कलर आहे तो सावळा आहे. आणि मराठीत म्हणले देखील जातं की आपला देवाचा कलर सावळा आहे, आपला विठुराया सावळा आहे. मग व्यक्तीचा कलर जर सावळा असेल तर बिघडलं कुठं आहे? मग पण बऱ्याच व्यक्तींना असं वाटतं की आपला कलर सावळा आहे, मग हा कलर बदलण्यासाठी बरेचसे प्रयत्न केले जातात, बऱ्याचशा जाहिरातीच्या पाठीमागं धावलं जातं, पण कलर काही बदलत नाही. त्यामुळं आज मी कलरबद्दल बोलणार नाही, तर तुमची पर्सनॅलिटी आहे त्याबद्दल बोलणार आहे. जर तुमची पर्सनॅलिटी चांगली असेल, जर तुम्ही स्वतःला चांगलं प्रेझेंट केलं तर तुमचा कलरकडे बऱ्याच प्रमाणात दुर्लक्ष होतं. आणि कलर हा मुद्दाच नसतो, तुमची पर्सनॅलिटी जास्त गरजेची असते. ज्यावेळेला मी हा ड्रेस घालते त्यावेळेला ह्या ड्रेसचं रिफ्लेक्शन माझ्या चेहऱ्यावरती पडतं आणि चेहऱ्यावरती एक वेगळीच चमक येते, माझा चेहरा एकदम तुकतुकायला लागतो असं मला फील होतं. त्यामुळं आपण कोणत्या प्रकारचे ड्रेस घालतो आहे, स्वतःला कसं प्रेझेंट करतो आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे की ना की आपला कलर कसा आहे. त्याच्यामुळे कलरकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःला कसं प्रेझेंट करता येईल याच्याकडे जास्त लक्ष द्या. आता आपण कोणते कलर घातल्यानंतर आपली पर्सनॅलिटी छान दिसू शकते याबद्दल आपण या साडीचा किंवा ड्रेसचा कलर कसा असावा किंवा आपण कोणती कपडे घातल्यानंतर आपल्याला चांगलं वाटेल हे जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. आपण एखाद्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्याला जर साडी ती विकायची असेल तर तो उगाचच सांगतो की नाही हा कलर तुम्हाला छान दिसतोय, आणि मग आपण भावनेच्या आहारी जाऊन ती एखादी साडी किंवा ड्रेस विकत घेतो. असं न करता आधी जाणून घ्यायचं की कोणता कलर आपल्याला सूट होतोय आणि कोणत्या कलरमध्ये आपली पर्सनॅलिटी आहे ती छान दिसते. बऱ्याच वेळेला जो डार्क कलर आपण घालतो त्याचं रिफ्लेक्शन आहे ते आपल्या चेहऱ्यावरती डार्कच पडतं आणि त्याच्यामुळं आपला चेहरा आहे तो अजून डार्क दिसतो. मी ज्यावेळेला पण एखाद्या कार्यक्रमाला जातो त्यावेळेला दोन व्यक्तींनी जर सेम ड्रेस घातलेले, अशा व्यक्तींना आपण लक्षपूर्वक बघायचं. एका व्यक्तीवरती तो ड्रेस एकदम छान दिसतो पण दुसऱ्या व्यक्तीवरती तो ड्रेस अजिबात चांगला दिसत नाही. म्हणजे असं वाटतं की हा ड्रेस याच्यासाठी बनलेलाच नाही, मग त्याला तो ड्रेस चांगला दिसत नाही आहे. मग असे काही कलर आपण जाणून घेणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळं आपली पर्सनॅलिटी आहे ती छान दिसेल आणि आपल्या स्वतःमध्ये देखील एक कॉन्फिडन्स तयार होतो. आणि हा कॉन्फिडन्स फक्त तुम्ही काही गोष्टींमध्ये चेंज करून आणू शकता. बरं, त्याच्यासाठी खूप काही खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही बजेटमध्ये राहूनच तुमचा जी पर्सनॅलिटी आहे ती चेंज करू शकता. मग असे काही कलर आपण बघणार आहोत ज्याच्यामुळं तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये फरक पडेल आणि तुम्हाला ड्रेस घातल्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन आहे ते छान दिसेल आणि तुमची स्किन आहे ती ग्लो करायला लागेल. आता मला सावळ्या कलरवरती हा जास्त कलर आवडतो, तो म्हणजे आबोली कलर, राणी कलर देखील यांना म्हटलं जातं किंवा फेंट पिंक देखील म्हणून ओळखला जातो. हा खूप छान कमाल दिसतो, एकदम रिफ्लेक्शन आहे ते खूप छान दिसतं आणि स्किन टोनवरती एकदम उठून दिसतो. दुसरा आहे तो म्हणजे पिवळा. पिवळ्यामध्ये एकदम पिवळा कलर नाही घ्यायचा तर लिंबू कलरमध्ये जायचं, हा देखील कलर खूप जातो. किंवा क्रीम येल्लो देखील छान दिसतो. हे वेगवेगळे प्रकारचे येल्लोमध्ये तुम्हाला दिसतील. आता तिसरा आहे तो म्हणजे पांढरा कलर. पांढरा कलर एकदम खूप छान दिसतो, प्रत्येक व्यक्तीवरती खुलून दिसणारा कलर म्हणजे पांढरा कलर. आता चौथा आहे तो म्हणजे ब्ल्यू कलर. ब्ल्यू कलरमध्ये स्काय ब्ल्यूमध्ये जायचं, स्काय ब्ल्यू कलर खूप छान दिसतो आणि याच्यामध्ये देखील फेंट कलरमध्ये जायचं, खरंच कमाल दिसतात हे कलर. आता हा आहे तो म्हणजे ऑलिव्ह कलर किंवा मोरपंखी कलर. हे कलर देखील खूप छान आणि एकदम एलिगंट चेहऱ्यावरती दिसतात आणि ग्रीन कलर तर प्रत्येकाचाच फेवरेट असतो, त्याच्यामुळे या कलरकडे जायला काही हरकत नाही किंवा खूप छान दिसतात. रेड कलर. रेड कलरमध्ये जाताना देखील एकदम लाल बुंद घ्यायचा नाही तर त्याच्यामध्ये मिक्स कलर शोधायचे.